प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधाराचा प्रयास करा. आज मी आपणा बदलता दृष्टिकोन म्हणजे मोबाईल स्टँड घेऊन नवीन मोबाईल सेल्फी रिंग लाईट ट्रायपॉड याबद्दल मी आपणास माहिती सांगणार आहे. ती बघ, आता पूर्वीचा काळ होता कसा होता. माझ्या काळात तर फोटो कसा काढायचा, काय कसं काढायचं हे तर मला समजायचं पण नाही, कळायचं पण नाही. आणि जेव्हा मग अं, असे काही सणावारीला वाढदिवसाला फोटो काढायचे घरामध्ये, तर दुसरे आपण बसायचो, दुसऱ्यांनी ते फोटो काढायचे, दुसऱ्याकडून आपल्याला फोटो काढून मिळायचे. आणि मग आपण तासन तास आपण ते बाहेर स्टुडिओमध्ये सुद्धा काढायचो. पण आपल्याला असं काही घरातल्या घरात फोटो काढता येईना मला. मग की बाई फोटो काढायचे असले, मग माझ्या मुलानं एक कॅमेरा घेतला होता. मग मला जर काही काम पडलं की अरे बाबा मला फोटो काढायचा, मग तो असा माझ्यासमोर कॅमेरा धरायचा आणि माझे फोटो काढायचा. तर अशा प्रकारे बराच काळ लोटला. मग जेव्हा मी ड्युटीला शाळेत जायचे तेव्हा पण पूर्वीचे असे कार्यक्रम व्हायचे. मग तेव्हा पण मी असं कडूनच आमचे फोटो काढून घ्यायचे, मग मजा वाटायची. आणि आता कोरोनाच्या काळामध्ये काय झालं की मी घरी आणि सगळे लोक घरीच. आता जे काही पुस्तकं लिहिले ते लोक तर काही वाचत नाही. तर माझी नात म्हणायची, अगं आई, आधी मी तुला मोबाईल घेऊन देते आणि मग तू व्हिडिओ करत जा आणि यूट्यूबवर टाकत जा. आता ती जी माहिती देत होती ते तर माझ्या डोक्यावरून जात होती. कारण यूट्यूब काय, व्हिडिओ काय, काही काय आपल्याला काहीच कळायचं नाही. आणि मग जेव्हा मग तिने मोबाईल घेऊन दिला, एवढंच काय, मोबाईलचं स्टँड घेऊन दिलं, पोर्टेबल पोर्टेबल मोबाईलचं स्टँड, मोबाईल. आणि मग बरेच व्हिडिओ तिने काढून घेतले माझे. मी काही कविता म्हणायची तर ते असा कॅमेरा धरायची किंवा हा स्टँडला लावून द्यायची, तेव्हा मला कळायचं. बाकी मला असं कळायचं नाही आणि लावता पण यायचं नाही तो व्हिडिओ. मी मोठी म्हणजे मला दुःख पण व्हायचं की गड्या मला आता आला असता त्या मुलींना त्रास झाला नसता. तर अशा प्रकारे तिने 50-50 व्हिडिओ तिनेच काढून दाखवले. आणि तेव्हा कुठे मी हळूहळू दोघी अंगाला अमकं शिकली. आणि रसभरीत काव्यावर मग कविता, गाणी, डोळे गीत असं सगळं काही हळूहळू हळूहळू सुरू झालं. जवळजवळ 450 व्हिडिओ तयार झाले. 732 असं प्राईज झाले. मग मला हौस वाटायला लागली. मग माझ्या नातीला पण असं वाटलं की आपण आधीला आता ते असं बाहेर कुठे गेली तर ते स्टँड, तर त्या स्टँडचं नाव काय आहे, त्या स्टँडचं नाव आहे सेल्फी रिंग लाईट. सेल्फी रिंग लाईट ट्रायपॉड. सेल्फी रिंग लाईट ट्रायपॉड म्हणजे असे रिंगसारखं आहे. मग त्याच्यामध्ये उजेड असतो आणि मध्येच मग ते आपला मोबाईल लावायची सोय असते आणि मग तसं करते तर मजा येते. आपण जर बाहेर जाते मी बगीच्यात कुठेही गेलं तर तिथे सुद्धा मी ते स्टँडचा उपयोग करून असा व्हिडिओ काढण्याची अशी कला अवगत होऊन गेली. मग कुठे जायचं तर मग ती कला जोपासायची.
ठिकठिकाणी व्हिडिओ काढण्याची मला छंदच जडून गेला आणि मी आता तो यशस्वीरित्या पार पाडते. तर अशा प्रकारे सेल्फी रिंग लाईट आणि ट्रायपॉड हे आता आपल्या आधुनिक युगातलं आहे. आणि मग ते जेव्हा की ज्या काळी आपल्याला नुसतं फोटो काय काढणं काय ते समजत नव्हतं, पण ते नातीच्या शिकवण्यामुळे मी आज स्वतः त्या सेल्फी रिंग लाईट सेल्फी रिंग लाईट ट्रायपॉडवर स्वतः फोटो काढते. बगीच्यात जाते तिथे झाडी झुडी असली तिथे फोटो काढायचा. म्हणजे कुठेही आता मला अशी फोटो काढण्याची अशी सवय लागून गेली. आणि मला जेव्हा मी व्हिडिओ तयार करते तेव्हाच मला आनंद वाटतो. तो अशा प्रकारे माझ्या नातीने मला या व्हिडिओची सवय लावली आणि कोरोनाच्या काळापासून मग मी हेच काम करते. रोज एक एक व्हिडिओ टाकत जायचा. कविता, गाणी, डोहाळे गीत असं. आणि भरपूर हजारो लोकांनी मला प्रतिसाद दिला आहे. लाखोच्या वर प्रेक्षकांची संख्या झाली आहे. आणि अशा प्रकारे हा जो बदलता दृष्टिकोन आहे तर तो माझ्या जीवनाला उजेडात देणार आहे. हा जो बदलता दृष्टिकोन आहे व्हिडिओ तयार करण्याचा, हा माझं भविष्य उज्ज्वल करणारा आहे असं मी स्वतःला समजते. आणि अगदी आनंदाने रोज व्हिडिओ तयार करते. रोज सरप्राईज पण पडतात आणि मग त्याच्यामुळे उत्साह वाटतो. म्हणून मला हा बदलता दृष्टिकोन हा व्हिडिओ आपल्यापुढे सादर करावा असं वाटलं. तो मी सादर केला आहे. आणि ते सेल्फी रिंग लाईट ट्रायपॉड सेल्फी रिंग लाईट ट्रायपॉड हे स्टँड घेऊन मी अशी मजा घेते आहे. जिथे जाते ते घेऊन जायचं आणि जिथे काही आकर्षक असं दृश्य असलं नैसर्गिक झाडे झुडे असली तिथं मग ते ठेवून द्यायचं. ते ट्रायपॉड ट्रायपॉड ठेवून द्यायचं आणि आपला मोबाईल लावून व्हिडिओ काढायचा. अशा प्रकारे खूप मजा येते, खूप गंमत येते. आणि मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी असं रहस्यमय वातावरण वाटतं. आणि मी सुद्धा असं त्या ट्रायपॉडमध्ये रममाण होते. तर हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.